अगदी काही दिवसाच्या वापरातच आपली रोजच्या वापरातली ही इस्त्री आणि त्याची प्लेट ही लवकर खराब होते. बरेचसे स्क्रॅचेस, डाग यावरती पडू लागतात आणि त्यामुळेच अगदी लाईट रंगाचे किंवा सफेद रंगाच्या कपड्यांवरती या इस्त्रीने इस्त्री करणं आपल्याला थोडंसं अवघड वाटतं, कारण त्याचे डाग या कपड्यांवरती पडू शकतात. अगदी त्याचप्रमाणे एखादी डिझाईन, स्पार्कल किंवा रबर प्रिंट असलेल्या ड्रेसवरती सुद्धा इस्त्री करायला गेलं तर ही इस्त्री त्या प्रिंटवरती चिटकते आणि त्यामुळे इस्त्रीवरती अगदी चिकट असे डाग पडतात. आणि हो, असं केल्यामुळे आता तुमची इस्त्री ही जर खराब झाली असेल तर ही इस्त्री स्वच्छ कशी करायची, त्याचबरोबर अगदी बाहेरून इस्त्री करून आणल्यासारखे अगदी कडक असे कपडे घरी कसे इस्त्री करायचे, हे अगदी सगळं डिटेलमध्ये आज आपण पाहणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर कपडे इस्त्री करून सुद्धा आपलं विजेचं बिल कमी येण्यासाठी खूपच उपयुक्त अशी ट्रिक आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या इतर व्हिडिओजप्रमाणे हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्कीच उपयोगाचा ठरणार आहे. चला तर थोडाही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर जेव्हा आपल्याला कपड्यांना इस्त्री करायची असते त्यावेळेस ही डायरेक्टली अशी इस्त्री न वापरता नेहमी इस्त्री करण्या अगोदर या इस्त्रीची ही जी प्लेट आहे त्यावरती पडलेले डाग किंवा स्क्रॅचेस हे आपल्या कपड्यांना आणखीनच खराब करू नये यासाठी ही इस्त्री गरम करण्यापूर्वी आपल्याला यावरती लावायचा आहे आपल्या किचनमध्ये अवेलेबल असलेला हा सिल्वर फॉईल पेपर. अगदी इस्त्रीच्या या प्लेटच्या साईजचा सिल्वर फॉईल पेपर आपल्याला कट करायचा आहे आणि या प्लेटला असा छान आपल्याला गुंडाळून घ्यायचा आहे. सिल्वर फॉईल पेपर लावल्यानंतर सगळ्यात आधी इस्त्री ऑन केली आहे आणि आता ही इस्त्री आपल्याला अगदी लो टेम्परेचरवरती हलकी गरम करायची आहे. आणि यानंतर आपल्याकडे असलेले असे बरेचसे फॅन्सी कपडे किंवा टी शर्ट ज्यावरती अशी डिझाईन असते, स्पार्कल्स असतात, रबर प्रिंट असते, यावरती तुम्ही ही इस्त्री फिरू शकता. या इस्त्रीच्या प्लेटवरती आपण सिल्वर फॉईल पेपर लावल्यामुळे आता यावरची जी काही रबर प्रिंट आहे, स्पार्कल्स आहेत, डिझाईन आहेत, अजिबात इस्त्रीला चिटकत नाही. अगदी सहज या फॅन्सी कपड्यांवरती इस्त्री ही होऊ लागते. या रबर प्रिंटची इस्त्री झाली की तुम्ही वाटल्यास इस्त्रीचं टेम्परेचर थोडं वाढवूही शकता आणि त्यानंतर नॉर्मल जो कपडा आहे तिथे आपल्याला इस्त्री करून घ्यायची आहे. सिल्वर फॉईल पेपर लावल्यामुळे आणखीन बरेच फायदे आपल्याला होणार आहे आणि त्यातलं सगळ्यात पहिलं म्हणजे इस्त्री चांगली गरम झाली की याला लावलेलं हे जे सिल्वर फॉईल पेपर आहे ते छान उष्णता रोखून ठेवतं. म्हणजे एकदा चांगली इस्त्री गरम झाली की भरपूर कपडे या गरम इस्त्रीमध्ये होतात. त्याचबरोबर सिल्वर फॉईल पेपर लावल्यामुळे इस्त्रीचं हे जे टेम्परेचर आहे हे सगळीकडे एकसारखं असतं, बराच काळ टिकणारही असतं. त्यामुळे बरेचसे असे कपडे जे आपल्याला वाटतात की घरी काही इस्त्री होऊ शकत नाही, मग ते खादी असोत, कडक कॉटनचे कपडे असोत, जे आपण बराच वेळ बाहेरच इस्त्री करायला टाकतो, अशा कपड्यांना सुद्धा जर तुम्ही सिल्वर फॉईल पेपर लावून जर इस्त्री फिरवली तर तुम्ही पाहाल अगदी छान कडक मार्केटमधून करून आणल्यासारखेच कपडे छान इस्त्री होतात. बरेच वेळ काय होतं की अगदी पांढरे शुभ्र किंवा लाईट रंगाचे कॉटनचे वगैरे जे कपडे असतात ते आपण घरी प्रेस करायला जरा घाबरतो, कारण आपल्याला नेहमी वाटत राहतं की इस्त्रीचे काही डाग आपल्या अगदी पांढरे शुभ्र कपड्यांवरती लागू नये किंवा आपले कपडे यामुळे खराब होऊ नये. हवे तेवढी कडक इस्त्री या कपड्यांना होत नाही, मग ते कॉटन असो किंवा खादीचे कपडे असो. आणि या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे आपण बऱ्यापैकी हे कपडे बाहेरच इस्त्री करायला टाकतो. मग असं होऊ नये यासाठी सरळ इस्त्रीच्या या प्लेटला आधी सिल्वर फॉईल पेपर लावून घ्या आणि त्यानंतर या लाईट रंगाच्या किंवा सफेद रंगाच्या कपड्यांवरती इस्त्री फिरवा. तर तुम्ही पाहाल इस्त्रीची कुठलेही डाग आपल्या कपड्यांवरती लागायची भीती अजिबात राहणार नाही आणि त्याचबरोबर कुठल्याही मटेरियलचे कपडे अगदी छान घरच्या घरीसुद्धा कडक इस्त्री होतील. आणि जर प्रत्येक वेळेस सिल्वर फॉईल पेपर घेऊन तो इस्त्रीला लावणं आणि मग इस्त्री करणं हे जर तुम्हाला पॉसिबल होत नसेल किंवा योग्य वाटत नसेल तर अशा वेळेस कपडे इस्त्री करण्यापूर्वी इस्त्रीसोबतच एक सिल्वर फॉईल पेपरचा असा तुकडा नेहमी सोबत ठेवा. आणि ज्यावेळेस आपल्याला कपडे इस्त्री करायचे आहे त्यावेळेस त्या कपड्याच्या खाली किंवा कपड्यांच्या वरती असा सिल्वर फॉईल पेपर ठेवून त्यावरती तुम्ही जर इस्त्री फिरवलीत तर तुम्ही पाहाल अगदी रेग्युलर इस्त्रीपेक्षाही खूप छान आणि एकसारखी अशी कडक इस्त्री आपल्या कपड्यांना होते, तेही फक्त या सिल्वर फॉईल पेपरच्या मदतीने. तर एकदा ही ट्रिक तुम्ही नक्की करून पहा. याचा अनुभव तुम्ही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. जर तुमच्या इस्त्रीची प्लेट ऑलरेडी कुठलं तरी स्टिकर किंवा प्रिंट चिकटल्यामुळे अशी जर खराब झाली असेल तर तीही अगदी बिना मेहनत सहज
कुठलाही स्क्रॅच न येता साफ करण्याची एक सोपी पद्धत आपण पाहणार आहोत। त्यासाठी सगळ्यात आधी जर इस्त्री खूप गरम असेल तर थोडीशी नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत ती थंड करायची आहे, किंवा जर थंड असेल तर ती फक्त 5 ते 10 सेकंद थोडीशी आपल्याला गरम करून घ्यायची आहे। आता इस्त्रीची ही खराब झालेली प्लेट स्वच्छ करण्यासाठी आपल्याला कुठलंही सोल्युशन, क्रीम, पेस्ट वगैरे काहीही लागणार नाही। तर आपल्या घरामध्ये बरेचसे असे टॅबलेट्स असतात, त्यामध्ये कॉमनली यूज होणारी टॅबलेट म्हणजे पॅरासिटामॉल टॅबलेट, जी बऱ्यापैकी बऱ्याचशा मेडिकल किटमध्ये असतेच। हीच पॅरासिटामॉल टॅबलेट आपल्याला हवी आहे आणि त्यासोबतच इस्त्रीची प्लेट स्वच्छ करण्यासाठी एखादा रुमाल किंवा स्वच्छ असा कपडा आपल्याला हवा आहे। आता यामधली एक टॅबलेट आपल्याला घ्यायची आहे आणि आपल्या इस्त्रीची ही जी प्लेट आहे अगदी थोडीशी गरम आहे, त्यावरती ही पॅरासिटामॉल टॅबलेट आपल्याला अशी फिरवून घ्यायची आहे। जशी जशी तुम्ही ही टॅबलेट फिरवून घ्याल तसं तसं तुम्ही पाहाल की काही जर चिकट स्टिकरचे काही डाग यावरती असतील तर ते सहज मेल्ट होऊ लागतात। आता मेल्ट झालेले हे डाग लगेच कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचे आहेत। असेच थोडे थोडे करून या टॅबलेटने ही पूर्ण इस्त्री आपल्याला स्वच्छ करायची आहे। आता इस्त्रीची ही प्लेट आपल्याला भाजू नये यासाठी तुम्ही एखादा छोटासा चिमटा किंवा प्लकर वगैरे घरात असतो तर त्याने ही टॅबलेट तुम्ही पकडून यानंतर तुम्ही ही इस्त्रीची प्लेट स्वच्छ करू शकता। जशी यावरचं स्टिकर किंवा हे जे चिकट डाग आहे मेल्ट झाले की पटकन कपड्याने हे पुसून घ्यायचे। ही टॅबलेट फिरवत असताना हाताला चटका लागू नये यासाठी दुसरी एक ट्रिक तुम्ही अशी करू शकता की डायरेक्टली या इस्त्रीच्या प्लेटवरतीच ही टॅबलेट आपल्याला ठेवायची आणि यावरती एखादा रुमाल किंवा कपडा असा ठेवून ही टॅबलेट आपल्याला फिरवायची आहे। त्यामुळे हाताला चटका लागण्याची सुद्धा भीती राहणार नाही। तर थोडीशी काळजीपूर्वक जर ही ट्रिक तुम्ही केली तर तुम्ही पाहाल अगदी काही सेकंदातच कितीही खराब झालेली इस्त्रीची प्लेट ही अगदी सहज स्वच्छ होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावरती कुठलेही स्क्रॅचेस वगैरे सुद्धा पडत नाहीत। तर इस्त्रीची ही चिकट खराब झालेली प्लेट अगदी सहज स्वच्छ करण्याची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली, त्याचबरोबर कपड्यांना अगदी छान कडक इस्त्री करणे किंवा कपड्यांना डाग वगैरे न पडण्यासाठी सिल्वर फॉईल पेपरचा हा असा वापर तुम्हाला कसा वाटला, या ट्रिक तुम्हाला माहिती होत्या का, हे सगळं आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी उपयोगाचा वाटला असेल, माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, हे अगदी फ्री आहे। सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका।